कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण शरीराला झटपट एनर्जी देणारे आणि सोबतच थंडावा देणारे लाडू बनवणार आहोत. हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि विशेष म्हणजे अगदी झटपट कमी तुपामध्ये ड्रायफ्रूटचा वापर न करता बनवून तयार होतात. रेसिपी अत्यंत सोपी आहे. आवडली चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर आता लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. यानंतर इथं 1 कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. कपाचं वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं आहे. इथं तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करून सगळं साहित्य एकाच वाटीने घेऊ शकता. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे खरपूस भाजून झाले, काढून घेऊया. यानंतर त्याच कपाने आपल्याला 1 कप इतके फुटाणे घ्यायचे आहेत. फुटाणे घेत असताना यावरचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे. लाडू खाताना कचकच लागू शकतो, यासाठी आपल्याला साल काढून टाकायचं आहे. राहिलेल्या तुपावरती हे फुटाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळासाठी नाही, पण 1 ते 2 सेकंदासाठी हे फुटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कारण फुटाणे ऑलरेडी भाजलेलेच असतात. फुटाणे भाजून झाले, काढून घेऊया. फुटाण्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि विविध जीवनसत्व असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फुटाणं खाणं अत्यंत शरीरासाठी फायदेशीर असतं. तर आता त्याच कपाने अर्धा कप इतके इथं मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. अगदी खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालं, आता काढून घेऊया. खोबरं उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे शरीराला फायबर मिळतं, सोबतच पचनशक्ती सुद्धा सुधारते. यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. त्याच कपाने आपल्याला अर्धा कप इतके मनुके घ्यायचे आहेत. तर इथं मी काळे मनुके घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही पिवळे मनुके घेतले तरीही चालेल. पण काळे मनुके खाल्ल्यामुळे शरीराला जास्तीचा फायदा होतो. यासाठी काळे मनुके वापरणं अत्यंत फायदेशीर असतं. तुपावरती हलकेसे भाजून घेतले, काढून घेतले. आता सगळं भाजलेलं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड करून घेतल्यानंतरच हे आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवत असताना आपल्याला हे स्टेप बाय स्टेप फिरवून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला मिक्सरमध्ये आपल्याला फुटाणे व खोबरं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. फुटाणे व्यवस्थित बारीक फिरवून घेतले की लाडू खाताना खूप छान लागतो व दाताखाली सुद्धा कचकच लागत नाही. फुटाणे जर का तुम्ही मोठे मोठे ठेवले तर खाताना लाडू थोडासा कचकच लागू शकतो. तर आता इथे पहा, मी फुटाणे व खोबरं व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने राहिलेलं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. बारीक फिरवून घेतल्यानंतर आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, पण गूळ खाल्ल्यामुळे शरीराला जास्तीचे फायदे होतात. त्यासाठी गूळ वापरा. ज्या कपाने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच कपाने आपल्याला 1 कप इतका गूळ घ्यायचा आहे. तर इथं मी बारीक चिरलेला केमिकल विरहित गूळ घेतलेला आहे. गूळ मिक्स करून घ्यायचा आहे व आता या लाडूला व्यवस्थित बाइंडिंग यावं व गूळ व्यवस्थित मिक्स व्हावा, यासाठी परत हे मिश्रण आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, जर का तुमच्या लाडूच्या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलं नाही तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरला चांगलं तेल सुटेपर्यंत फिरवून घेऊ शकता. तर सुरुवातीला शेंगदाणे व मनुके सुद्धा मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं. याने काय होतं, लाडूला खूप छान असं बाइंडिंग येतं. आता यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला वेलची पूड वापरायची आहे. आता असंही मुलं साजूक तूप खात नाही, यासाठी लाडूमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तसं तर तूप घालण्याची अजिबात गरज नाही. असंच लाडूला खूप छान असं बाइंडिंग आलेलं आहे. तरी सुद्धा तूप थोडंसं घालायचं. लाडू खाताना खूप छान खमंग असा लागतो. मिक्स करून घ्यायचं आहे व आवडीच्या आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे आहेत. लाडू वळवत असताना आपल्याला व्यवस्थित असा वळवून घ्यायचा आहे. अतिशय झटपट हे लाडू वळवून तयार होतात. अजिबात याला पाक करण्याची गरज लागत नाही. गुळानेच या लाडूला खूप छान असं बाइंडिंग येतं आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे व मनुके मिक्सरला फिरवत असताना एकसारखे बारीक असे तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या लाडूच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल. तर तयार झाला आपला पहिला लाडू. अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेतले. तयार केलेले लाडू महिनाभर आरामशीर टिकतात.
तर लाडू पहा काय मस्त असा तयार झालेला आहे. चवीला सुद्धा भन्नाट हे लाडू लागतात. गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात. संधिवातासारखे आजार कमी होतात आणि सोबतच रक्तवाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.